नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे, पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे जनावरांमध्ये जर साप चावला तर, म्हणजे जनावरांमधील सर्पदंश, ज्याला आपण स्नेक बाईट सुद्धा म्हणतो। तर या विषयावर आपण बोलणार आहोत, त्याची काय लक्षणे असतात आणि विशेष म्हणजे आपण त्याचा उपचार कसा करायला पाहिजे। तर हा व्हिडिओ आपण नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे। ज्यावेळेस जनावराला साप चावतो तर तो प्रत्येक वेळेस विष सोडतोच असे नाही। बरेच बाईट हे ड्राय बाईट असतात, म्हणजे साप चावतो पण तो जनावराच्या शरीरामध्ये विष सोडत नाही। तर आपल्या भागामध्ये जे विषारी साप आढळतात तर त्यामध्ये केवळ 4 साप हे खूप विषारी आहेत, ज्यामुळे जनावराचा किंवा माणसाचा मृत्यू होतो। तर ते 4 साप आहेत, जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता। एक आहे कोब्रा, ज्याला इंडियन स्पेक्टेकल कोब्रा सुद्धा म्हणतात, जो की आपण स्क्रीनवर पाहत आहात। त्यानंतर दुसरा आहे रसेल वायपर, जो आपण स्क्रीनवर पाहत आहात। आणि तिसरा आहे स्वास्केल वायपर, तो सुद्धा आपण स्क्रीनवर पाहत आहात। आणि यानंतर चौथा आहे कॉमन क्रेट, जो की आपण स्क्रीनवर पाहत आहात। तर हे 4 साप विषारी आहेत आणि याच्यामुळे जनावराचा माणसाचा मृत्यू होतो। तर हे 4 साप, या 4 पैकी कोणताही एक साप जर चावला तर आपण त्याचा निदान आणि उपचार कसे करायचे, त्याचे काय लक्षणे आपल्याला दिसतील, या गोष्टीवर आपण सविस्तर बोलू। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मी आज आपल्याला एक प्रत्यक्षात केस दाखवणार आहे स्नेक बाईटची, म्हणजे सर्पदंशाची। तर हा जो बैल आपण स्क्रीनवर बघत आहात, तर या बैलाला सर्पदंश झालेला आहे, म्हणजे स्नेक बाईट झालेला आहे। या बैलाला सापाने चावा घेतलेला आहे। तर या बैलाला कोणत्या सापाने चावा घेतलेला आहे, तर याच्यासाठी आपण एक टेस्ट करू शकतो। जसे की कॉमन क्रेट आणि कोब्रा हे जे 2 सापाच्या जाती आहेत, तर त्यांचं विष जे असते ते न्यूरोटॉक्सिक असते आणि ते साप चावल्यानंतर बैलामध्ये नर्वस साइन दिसतात। आणि जे स्वास्केल वायपर आणि रसेल वायपर हे जे 2 साप आहेत, तर यांचे जे टॉक्सिन आहे, म्हणजे जे व्हेनम आहे, ते व्हेनम हिमोटॉक्सिक आहे। तर त्यामध्ये अशा प्रकारची स्वेलिंग येते। तर कोब्रा किंवा कॉमन क्रेट चावल्यानंतर लगेच अशा प्रकारची स्वेलिंग येत नाही, परंतु स्वास्केल वायपर किंवा रसेल वायपर चावल्यानंतर तिथे लगेच सूज यायला सुरुवात होते। तर अशी सूज जर आपल्याला दिसली तर आपण त्याला सस्पेक्ट करू शकतो स्नेक बाईट साठी। आणि त्यासाठी आपण कन्फर्म करण्यासाठी याची ब्लड क्लोटिंग टाइम जो असतो तो मोजू शकतो। तर कॅपिलरीच्या सहाय्याने आपण याचा ब्लड क्लोटिंग टाइम मोजला तर तो 10 मिनिट होता, जो की नॉर्मल 7 मिनिट असायला पाहिजे। तर क्लोटिंग टाइम वाढला याचा अर्थ याला जे हिमोटॉक्सिक साप आहे, म्हणजे जसे की स्वास्केल वायपर किंवा रसेल वायपर या 2 पैकी एका सापाने दंश केलेला आहे, म्हणजे एका सापाने याला चावा घेतलेला आहे। तर हे कन्फर्म झाल्यानंतर आपण याला ट्रीटमेंटची सुरुवात केली, कारण साप चावल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्याची आपण ट्रीटमेंट करणे गरजेचे असते। आपण झाडफूक न करता किंवा जे आयुर्वेदिक काही झाडपत्ती असतं याच्या मागे न लागता सरळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क करून त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यावी। तर शक्य तितक्या लवकर जर आपण ट्रीटमेंट केली तर तेवढेच जनावराचे जे प्राण वाचण्याचे
प्रमाण असते ते वाढते। तर अशा केसेसमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, तर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता, सगळ्यात अगोदर आपल्याला याला अँटी स्नेक व्हेनम लावणे गरजेचे असते। तर जसे आपण स्क्रीनवर बघत आहात, विन्स फार्मास्युटिकलचे हे जे अँटी स्नेक व्हेनम सिरम आहे हे पॉलिव्हॅलंट आहे, म्हणजे याच्यात स्वॉस्केल वायपर, रसेल वायपर, कॉमन क्रेट आणि कोब्रा या चारही जातीचे जे विषारी साप आपल्या भागात आढळतात तर त्याचे अँटीबॉडीज या एकाच इंजेक्शनमध्ये अवेलेबल असतात। त्यामुळे कोणत्या सापाने चावले किंवा तो साप मारून डॉक्टरांकडे दाखवायला न्या की या भानगडीत पडण्याची गरज नाही, कारण त्या एकाच इंजेक्शनमध्ये सगळ्या विषारी सापाच्या जे 4 विषारी सापाच्या जाती आपल्या इथे आढळतात त्या सगळ्यांची अँटीबॉडी या एकाच अँटी स्नेक व्हेनम मध्ये असतात, म्हणून याला पॉलिव्हॅलंट अँटी स्नेक व्हेनम म्हणतात। तर हे पॉलिव्हॅलंट अँटी स्नेक व्हेनमचे जे व्हायल आहे तर त्याचा तसा डोज रेट जो आहे तर तो 70 किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन असणाऱ्या जनावरांसाठी 1 युनिट सफिशियंट असते। पण जर वजन कमी असेल, जसे 9 ते 18 किलोच्या दरम्यान वजन असेल, जसे एखाद्या शेळीमध्ये किंवा कुत्र्यामध्ये किंवा छोट्या कापमध्ये म्हणजे वासरामध्ये जर असेल तर अशा वेळेस आपल्याला तिथे 5 युनिटची गरज पडू शकते। तर हे जनावर खूप वजनाने मोठे असल्यामुळे हे जवळपास 3 क्विंटलच्या आसपास जनावर आहे, तर त्यासाठी आपण 2 युनिटचा वापर केला। तर 2 वायल हे विन्स फार्मास्युटिकलचे इंजेक्शन जे आहे हे पावडर फॉर्म मध्ये येते, त्याच्यासोबत त्याला डायल्यूट करण्यासाठी स्टराईल वॉटर पण असते। त्याला डायल्यूट करून आपण DNS किंवा NS मध्ये याला IV रूटने द्यायचे असते। तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे इंजेक्शन टाकून IV लावतो तर थोडा वेळ आपण याला अगोदर स्लो IV द्या, काही रिॲक्शन येते का ते बघा, आणि त्याच्यानंतर आपण याला थोडं फास्ट करू शकतो। तर जर रिॲक्शन आली नाही तर आपण याला फास्ट देऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण याला 2 व्हायल लावलेले आहे। त्यानंतर आपण याला फ्लुनिक्झिन मेग्लुमाइन हे जे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज असते, म्हणजे सूज कमी करण्यासाठी, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी फ्लुनिक्झिन मेग्लुमाइन इंजेक्शन आपण याला 20 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे। सोबतच आपण जे एमॉक्सिरम फोर्ट 4.5 ग्राम मध्ये इंजेक्शन असते अँटीबायोटिक ते सुद्धा लावलेले आहे, कारण यामध्ये अँटीबायोटिक लावण्यामागचे कारण असे असते की सापाच्या तोंडामध्ये भरपूर प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया इथे इन्फेक्शन होऊन साप ज्यावेळेस चावतो तर ते बॅक्टेरिया जनावराच्या शरीरामध्ये जातात आणि ते इन्फेक्शन करून सुद्धा जनावराचा मृत्यू होऊ शकतो। म्हणून याला आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक लावणे गरजेचे असते। तर आपण याला अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीबायोटिक आणि अँटी स्नेक व्हेनम हे 3 औषधं लावलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त आपण याला दुसरे कोणतेही औषध दिलेले नाही। आपण याला यामध्ये अँटी हिस्टामिनिक सुद्धा वापरले नाही किंवा स्टेरॉइड सुद्धा वापरलेले नाही। तर 2 व्हायल मध्ये या बैलाची रिकव्हरी झाली। हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे। तर आपण बघू शकता 24 तासाच्या नंतर जवळपास या बैलाच्या पायावरची जी स्वेलिंग आहे ती पूर्णपणे उतरलेली आहे। बैल नॉर्मल आहे, चारा खात आहे, व्यवस्थित पाणी पित आहे। तर अशा प्रकारे आपण जर लवकरात लवकर जनावराची ट्रीटमेंट केली तर जनावर वाचण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण हिमोटॉक्सिक साप ज्याचे जहर हिमोटॉक्सिक आहे तर त्या सापाच्या जहरामुळे जनावराच्या शरीरातील मल्टी ऑर्गन फेल्युअर्स होतात, म्हणजे जसे किडन्या, लिव्हर वगैरे डॅमेज होतात आणि जनावराचा मृत्यू होतो। आणि साप चावलेल्या केसेसमध्ये जनावराचा जो मृत्यू आहे तो श्वास न घेता आल्यामुळे होतो, म्हणजे रेस्पिरेटरी फेल्युअरमुळे होतो, कारण की रेस्पिरेटरी सिस्टीमचा पॅरालिसिस याच्यामध्ये होतो आणि रेस्पिरेटरी फेल्युअर होते, जनावर श्वास घेऊ शकत नाही आणि जनावराचा मृत्यू होतो।
तर हे सगळे टाळण्यासाठी आणि जसं की मी सांगितलं की टाइमपास करत बसू नका कधीही. साप कोणता आहे काय आहे याची चौकशी करण्याची काही गरज नाही आहे. लवकरात लवकर आपल्या नजदीकच्या डॉक्टरांना बोलवा, त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घ्या. तेव्हा आपण आपल्या जनावरांचा जीव वाचवू शकतो. तर साप चावलेल्या केसेसमध्ये आपण अशा प्रकारे ट्रीटमेंट करायची असते. पण ही ट्रीटमेंट आपण स्वतः करू नये, कारण जे अँटी स्नेक वेनम असते ते दिल्याने सुद्धा रिॲक्शन येऊ शकते. तर ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच त्यांच्या हातूनच आपल्याला ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. स्वतः घरी करण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही. आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये जनावर चारा खात आहे. त्याच्या पायावरची स्वेलिंग पूर्णपणे कमी झालेली आहे आणि आता बैलाला अँटी स्नेक वेनमची किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या औषधाची गरज नाही. पण याला आपण अँटीबायोटिक 3 दिवस कंटिन्यू करणार आहोत. तर हा व्हिडिओ बनवेपर्यंत हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे. तर आणखी 1 दिवस मी याला अँटीबायोटिक देणार आहे. तर या व्हिडिओमुळे बऱ्याचशा पशुपालकांच्या मनातल्या जे समजुती गैरसमजुती आहेत त्या दूर झाल्या असतील, किंवा जे नवीन प्रॅक्टिशनर आहेत डॉक्टर आहेत त्यांची जरी काही अडचणी असतील तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा सॉल्व्ह होण्यास मदत होईल असे मला वाटते. धन्यवाद.